सामना चालू करायचा आहे. कोणत्याही वेळेचा विलंब लावू नका. महेश सपकाला विनंती करतो आपण इथे समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. महेश साखर जांभूळ संघाचा महेश बॅट्समन आपण यायचा आहे. आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. महेश 24 धावा या सामन्यामध्ये आपण जमवल्या. आपल्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात येतं. आपण इथे येऊन आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारायचा आहे. हॅलो, नक्कीच धन्यवाद सुदर्शन सर. आणि त्याचप्रमाणे महादेव सर, आपण या मॅचचा देखील आपण लाईव्ह अपडेट दिलात. तर या मॅचचा हिरो आपण ज्यानं सिलेक्ट केलं ते म्हणजे महेश सकपाळ. 8 चेंडूमध्ये 24 धावा मारल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कॉंग्रॅच्युलेशन महेश. आणि त्याचप्रमाणे टीम वावे चिंचाटवाडी आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. नवीन मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. जय हनुमान क्रीडा मंडळ वावे गावठण विरुद्ध जय महालिंग धामणन. प्रथमतः टॉस जिंकला धामणन संघाने आणि बॅटिंग स्वीकारले आणि फिल्डिंगसाठी पाचारण केलं टीम वावे गावठणला. या ठिकाणी आमच्यासोबत जोडले गेलेत आमचे मित्र, आमचे बंधू रोशन उतेकर यांचे पिताश्री आणि एक सुंदर समालोचक आदरणीय धामणन गावचे रवींद्र उतेकर सर आम्हाला जोडले गेलेत. या महेश वॉटर बॅटिंग वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. टॉस्का बॉस एरियामध्ये त्यांना सन्मानित करा. महेश, तर धन्यवाद महेश. आपण थोडंसं थांबायचं आहे कारण का मे बी आयोजक मंडळांची मीटिंग चालू आहे. तर ते 5-10 मिनिटाचा अवधी झाला की आपल्याला ते प्राईज देण्यात येईल. तर नवीन मॅच रवींद्र सर, कालच्या दिवस आपण स्वयंभू नागेश्वर चषक 2025 आपण पाहतोय. आणि आता नवीन मॅच आपल्याला पाहायला मिळते वावे गावठण विरुद्ध धामणन जय मालिंग धामणन. टॉस जिंकलाय धामणन संघाने, बॅटिंग घेतले. सर धन्यवाद. मी सर्वप्रथम आपल्या 15 गावचा आराध्य दैवत स्वयंभू महालिंगाच्या चरणी मसकंत होतो आणि स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे उतेकर गावठणवाडी या मंडळाला मी प्रथम धन्यवाद देतो आणि फेडरेशनच्या सर्व कमिटी नंबरला धन्यवाद देतो. मित्रांनो, खरोखरच या 15 गावच्या फेडरेशनच्या स्पर्धेमध्ये प्रथमच मला मॅच साठी म्हणजे मॅच कॉमेडी करण्याची संधी दिली. एक मिनिट. या ठिकाणी वावे चिंचाटवाडीचे आमचे सहकारी आलेले आहेत, त्यांना सन्मानित केलं जात आहे. आमच्या मंडळाचे प्रथम यांच्या माध्यमातून थँक्यू सो मच टीम वावे चिंचाटवाडी. आपण पुन्हा एकदा चांगला क्रिकेट दाखवा अशी तुम्हाला विनंती करतो. ओव्हर टू रवींद्र सर. धन्यवाद सर. सलामीसाठी आलेला फलंदाज धामणन जय मालिंग संघाचे सलामीचा फलंदाज आहे तो शुभम कदम. नॉन स्ट्राईकला आहे तो प्रशांत जाधव आणि सलामीचा गोलंदाज आहे तो वावे गावठणचा प्रशांत. जवळजवळ 10 ते 15 धावांचा रनअप प्रशांतचा. खूप सुंदर चेंडू होता, तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण झाला तिथं. फलंदाज फक्त आपली धावसंख्या संघाची धावसंख्याचा खाता खोलतोय. शुभम हा फलंदाज. 1 धाव बिनबाद 1. पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत. दहा 15 बॉलचा रनअप. खूप सुंदर चेंडू म्हणता येईल. वाईट चेंडू होता. अंपायर दोन्ही हात उंच करून दाखवतायत. एका अवंतरी धावसंख्येने संघाची धावसंख्या 1 धावेने वाढते. संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 2. खूप मी सर्वप्रथम मगाशी चुकलो. माझ्या तमाम क्रिकेट रसिकांना आणि क्रिकेट मानवांना आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्व बांधवांना माझा सर्वप्रथम नमस्कार असेल. खूप सुंदर शॉट आणि मला वाटतं एक
टप्प्याच्या सहकार्याने चेंडू जातो सीमापार. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 6. तर शॉट होता तो प्रशांतचा ऑफसाईडच्या दिशेने मला टोलला चेंडू. एक टप्प्या सहायने 4 धावा भेटल्या. पंच पुढचा चेंडू प्रशांत आहे ना. पुन्हा एकदा मला वाटतोय पंच उंच हात करून दाखवतायत. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 7 सॉरी माफ करा. या दिवा नगरीमध्ये चाललेली ही स्पर्धा स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे उतेकरवाडी गावठण. मी सर्वप्रथम या मंडळाचा आभार मानीन. हे खरोखरच मी पुण्यावरून आलोय मित्रांनो, खास करून या मॅच बघण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज खूप सुंदर शॉट म्हणता येईल. एकच धाव भेटेल मला वाटते फलंदाजाला आणि एका धाव समान मानल ते फलंदाजाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. बिनबाद 8. मला वाटतं ह्या स्पर्धेतला आजच्या दिवसातला ग्रामीण विभागातला हा शेवटचा सामना असावा. सॉरी माफ करा. बरोबर आहे. खूप शुभम यांचा सुंदर शॉट होता. तितकी सुंदर फिल्डिंग झाली तिथं. एकच धाव भेटेल शुभमला आणि वैयक्तिक 2 धावेवर खेळतो तो फलंदाज शुभम. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या आली ती बिनबाद 9. काहीसा अडथळा आला होता. संघामध्ये रिक्षा येते म्हणून थोडासा सामना फिरवला आहे. पण संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 9. पुन्हा एकदा फलंदाज सलामीरू फलंदाज प्रशांत. अतिसुंदर शॉट पाहूया. आणि हा षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वाढले. संघाची धावसंख्या आली ती बिनबाद 15. एक षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतोय पंच पंच चौकार का षटकार. हॅलो, ठीक आहे. या ठिकाणी रिचेक केलं जात आहे. चौकार आहे का षटकार आहे आपल्याला थोड्या वेळामध्ये याचं डिसिजन कळेल. स्वयंसेवक नाही आहेत, थोडंसं मीटिंग असेल, त्यामुळे प्रफुल्ल दादा आणि आपले छोटे कलाकार असतील त्यांना प्लीज बाउंड्री लाईनच्या दिशेने लावा. कारण का ठीक आहे आपल्याला मीटिंगमुळे थोडासा व्यत्यय येतोय. एकदा रिचेक करा. आणि मी आपल्या मंडळाचे जे सहकारी आहेत स्वयंसेवक त्यांना विनंती करेन आपण बाउंड्री लाईनचा देखील ताबा घ्यायचा. अजय सर, काही प्रतिनिधी बाउंड्री लाईनवर उभे करा. अजय सर. हॅलो, स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे लवकर पॅव्हलियनचे द्यायचे. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे
अमय उत्तेकर, संदेश उत्तेकर, अमर जाधव, विनू जाधव. समोरच्या रिक्षात कोण कोण बसलेले? ए कुठे फिरता तुम्ही? आणि पंचांचा निर्णय हा षटकार. संघाची धाव संख्या 6 ने वाढले. बिनबाद 15. बिनबाद 15. जो सामना चालू आहे तो माझ्या नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो की जय मालिंग धामणन आणि वावे गावठण या दोन संघामध्ये चाललेली ही भिडत आहे. प्रथम फलंदाजी करतो तो जय मालिंग धामणन हा संघ. सलामी फलंदाज आहे तो शुभम आणि प्रशांत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आपल्या गोलिंग मार्क बरोबर प्रशांत. पुन्हा एकदा आणि मला वाटतं हा जेल सुटलाय तिथं. एक धाव भेटते फलंदाजाला. मला वाटतं एकच धाव भेटल. तिथं थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि संघाची धावसंख्या 1 षटकाच्या नंतर बिनबाद 16. हॅलो, जरा एका विशेष सूचनेकडे लक्ष द्या. पुढची ओव्हर सुरू व्हायच्या आधी आपण कालपासून इथे खेळतोय. 3 दिवसाचे सामने आहेत. 36 संघ खेळणार आहेत. परंतु आपल्या मॅचेस आहेत त्या खूप लेट होत आहेत. काही वेळेला एकदम स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायची तर तुम्हाला आम्हाला सुद्धा वाईट वाटतं. परंतु आता इलाज नाही आपला सगळ्यांचा. हा सामना होपफुली 3:30 पर्यंत पंचांनी संपवायचा आहे. त्यानंतर कालचा सामना धरून जवळजवळ 7 सामने आहेत. 3:45ला सुरुवात झाली तर आपल्याला 3-3 ओव्हरचे सामने खेळणं शक्य नाही आहे. त्यामुळं दुसऱ्या फेरीचे सगळे सामने 2-2 ओव्हरचे नाईलाजास्तव खेळवले जातील याची ऑफिशियली नोंद घ्यायची आहे. फेडरेशनच्या वतीने आम्ही अनाऊन्समेंट करतोय. जर आपल्याकडे वेळ असेल तर शेवटचा सामना जो आजच्या दिवसातला असेल तो आपण बघू किती ओव्हरचा खेळवायचा. तर सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीचे सामने प्रत्येकी 2-2 षटकांचे असतील. थँक्यू. हॅलो, धन्यवाद दिलीप सर. चला, जे आयोजकांच्या वतीने आणि फेडरेशनच्या वतीने जे आपल्याला सूचना येते त्याचं आपण सर्वांनी पालन देखील करायची अशी विनंती करतो तुम्हाला. आणि मॅचकडे जाऊया आपण. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन अल्पेश. यावेळी मात्र प्रशांतच्या बॅटमधून एक मोठा फटका येतोय. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. डीजे या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे येते 22 या आकड्यावरती. तर ही मॅच देखील पंचांना विनंती असेल लगेच कंप्लीट करून आपण दुसऱ्या सत्रामध्ये जाणार आहोत. आणि नक्कीच जर मित्रांनो जेव्हा आपण पाहतो ना इकडे या जय हनुमान वावी गावठण संघाला यावेळी मात्र बॅटची काढायला लागली. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्याला कव्हर अप केले जात आहे. एकदा मात्र काय रोखू शकत नाही आहेत. तर नक्कीच मित्रांनो सातत्याने मी कॉमेंट्रीच्या माध्यमातून देखील सांगत असतो की जेव्हा जेव्हा आपण या मैदानामध्ये या वावे गावठण संघाला पाहतो ना तेव्हा एक वावे गावचा सितारा, वावे गावचा क्रिकेटवरती ज्याचं प्रचंड प्रेम आहे तो म्हणजेच विघ्नेश हुतेकर या खेळाडूची देखील आठवण सातत्याने येऊन जाते. कारण का त्या वाडीतील त्या या संघातील हा एकमेव असा खेळाडू आहे आणि चांगलं क्रिकेट देखील आहे. यावेळी मात्र ऑन साईडला पुल केला चेंडू. 1 बाउन्स सीमा रेषाला बॅनरला हिट करणारा पुन्हा एकदा ब्रँडेड चौकार शिवमच्या बॅटमधून. डीजे तर या 4 धावा जर जोडल्या तर धावसंख्या पुढे येते 27 या आकड्यावरती. चांगल्या सरासरीने खेळतोय. चांगल्या सरस एव्हरेजने पुढे जातोय.
जय मालिंग धामणन संघ जर खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर या ठिकाणी मिथून भोसले आमचे मित्रबंधू हे देखील या ठिकाणी कुठेतरी मिस आहेत. मला असं वाटतंय आई झोलाई देवीची पालखी उत्सव या ठिकाणी कालच संपन्न झाला आणि त्यासाठी ते या ठिकाणी ॲब्सेंट आहेत. तर शुभेच्छा असेल त्यांच्या माध्यमातून. क्या बात है पॉवरफुल सक्सेसफुल अँड ह्यूज सिक्सर फ्रॉम शिवम कदम डीजे. सहा धावांच्या जोरावरती बॉल आलाय घ्यायचा आहे. या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे येते धावफलकावरती 33 या आकड्यावरती 33 रन ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. शिवम कदम त्यांच्या जोडीला प्रशांत जाधव आणि दोन्ही फलंदाज जेव्हा जेव्हा त्यांना स्ट्राईक भेटते तेव्हा तेव्हा आपले चांगले फटके चांगले शॉर्ट ऑफ सिलेक्शन करतायत आणि चांगल्या धावा जोडल्या जात आहेत. परंतु या ठिकाणी जर पाहिलं ना तर वावे गावठण संघाला कुठेतरी संघर्ष करावा लागतोय कारण की या 2 फलंदाजांना रोखून ठेवणं खूप महत्वाचं आहे. जर आपण सकाळच्या किंवा कालच्या दिवसाचा देखील अभ्यास केला तर या ग्राउंडवरती मोठं ग्राउंड आहे आणि ज्या कमी धावसंख्येवरती रोखून ठेवणं महत्वाचं आहे. पुन्हा लोअर फुल टॉस चेंडू त्याला दिशा दिली आणि भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार डीजे. तर या 6 धावांनी पुन्हा धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या आली आहे 39. 39 ही धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. थोडस दबाव असेल प्रेशर असेल पाहणं गरजेचं आहे. चल ती बाईक जाऊ द्या प्लीज लवकर या बाहेर मैदानाच्या सर. तर मॅचला देखील पुन्हा सुरुवात होते. गोलंदाज तयार होतोय शिवमसाठी. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता पंचांकडे दाद मागितली जाते. ऑन साइडला तटवलेला चेंडू विथ द कार्पेट ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी षटक संपल्याची खुणा येते. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. आफ्टर 2 ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 40 या आकड्यावरती आहे बिनबाद 40. आणि आपण जाऊया संधी देऊया डीजेला. तदनंतर मात्र आपण कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून आवाज ऐकाल आमचे रवींद्र सरांचा. खूपच सुरेख समालोचन त्यांचं होत आहे. आमच्या धामणन गावचा देखील गोड आवाज आहे. ओव्हर टू डीजे मास्टर. धन्यवाद दादा. जवळजवळ 20च्या चालू करा आणि लवकर स्पीडअप करायचं आहे. थँक्यू सो मच पंच. हॅलो. संघाची 3री आणि वैयक्तिक पहिली ओव्हर टाकतोय तो गोलंदाज किशोर. खूप सुंदर टोलला चेंडू. मला वाटतं हा षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वाढले. बिनबाद 46. धामणन गाव जय मालिंग संघाचे सलामीवीर फलंदाज आहेत ते प्रशांत आणि शुभम. वैयक्तिक दोघांची जी धावसंख्या आहे ती बिनबाद 46 विदाउट लॉस. किशोरच्या पहिल्याच बॉलला समाचार घेतला तो सलामीवीर फलंदाज शुभम. बिनबाद 46. संघाची आपली वैयक्तिक पहिली ओव्हर आणि संघाची 3री ओव्हर टाकतो तो किशोर. समोर फलंदाज सलामीवीर शुभम. पुन्हा एकदा खूप सुंदर चेंडू आणि आम्हाला वाटतं हा चौकार आणि 50 धावा पुन्हा होत आहेत. 50 होते. जय मालिंग संघाचे सलामीवीर फलंदाज या संघाचे शुभम आणि प्रशांत यांची.
दादा काय बोलू शकता या संदर्भात? नक्कीच शुभेच्छा असतील. दोन्ही बॅटरला पार्टनरशिप चांगली पाहायला मिळते प्रशांत आणि शिवम यांच्यामध्ये. दोन्ही फलंदाज मी मगाशीच सांगितलं की आपल्याला जेव्हा जेव्हा चान्स मिळतोय ना, आपले 100% या आपल्या संघासाठी, आपल्या बॉडीसाठी, या टीमसाठी दिले जात आहेत. जर 2 चेंडू पाहिले तर काय प्रहारबाजी केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. आता मात्र लटका स्वरूपाचा चेंडू ऑन साईडला फिरवला आहे. त्या ठिकाणी चुका केल्या जात आहेत आणि त्याचा भरणा 4 धावा, सीमारेखा पार. येत आहेत 4 धावा. शॉट खेळला तो फलंदाज, सलामीवर फलंदाज शुभम याने. संघाची धावसंख्या 6 ने वाढले. संघाची धावसंख्या आली ती बिनबाद 61. आणि मला वाटतोय हाही षटकार. संघाची धावसंख्या झाली ती 67. लॉस ऑफ नो लॉस. शुभम हा फलंदाज 25 धावे खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर. पुन्हा एकदा पंच हात होऊन हे करतायत. वाईट म्हणून एका अवंतर धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 68. दादा मागच्या टायमाला टुर्नामेंट झाली होती मला वाटतं चिचपाड्याच्या इथं खारघर मध्ये 79 धावा ठोकल्या होत्या. आणि पुन्हा एकदा मला वाटतं हा एका टप्प्यात 4 धावा. संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 72. बॉल द्यायचा त्यांना. चला मॅच प्रवीण सर बॉल घ्या. प्रवीण बॉल घ्यायचा आहे आणि मॅच देखील चालू करा. प्लेयरने आतमध्ये या, आपण आतमध्ये या. मॅच चालू करा. बॉल येईल तो मॅचचा. तर या ठिकाणी नक्कीच 49 धावांवरती खेळतायत वैयक्तिक आपल्या स्वतःच्या शिवम कदम. आणि मला तरी वाटतं प्रशांत यांनी त्यांना संधी देणं गरजेचं आहे. कारण का या मॅचमध्ये स्पर्धेच्या माध्यमातून संदेश उतेकर यांनी या खेळपट्टीवरती 50 धावा ठोकलेल्या आहेत. आणि जर आपण IPL मध्ये देखील पाहिलं ना, तर जेव्हा श्रेयस कदम विराट कोहली स्ट्राईकला येत होता तेव्हा झेल घेण्यासारखा होता. परंतु त्यांना 100 का तो ती त्यांची जी सेंचुरी आहे ते होऊन देण्याची संधी दिली. ते एक स्पोर्ट्समॅनशिप आहे आणि एक टीम बॉन्डिंग आहे. आपण काही दिवसापूर्वी देखील पाहिलं ना, एक खूप व्हायरल झालेली रील की हे क्रिकेट म्हणजे एक मैत्रीचं साधन आहे सर. या क्रिकेटमध्ये आपण गावागावाचे आपल्या वाडीवाडीचे मित्र एकत्र जमले जातात आणि तिथून जे मैत्री होते ना ते आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला टिकली जाते. तर इथे संधी देणं खूप महत्त्वाचं आहे प्रशांतला. आणि 49 धावांवरती वैयक्तिक खेळतोय शिवम. आनंद उतेकर आलेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय सीमा पार. षटकार डीजे. या 6 धावांनी धावसंख्या धावफलकावरती आली 78. या आकड्यावरती खूप मोठी धावसंख्या उभी केली आहे टीम जय महालिंग धामणन या संघाने. आणि कुठेतरी प्रयत्न केले जात आहेत त्यांना रोखून ठेवण्याचा. परंतु गुड लक असेल
टीम वावे गावठण यांच्यासाठी देखील अनंत उतेकर पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे आणि शेवटच्या क्षणाला थर्ड अटेम्प्टला गडी बाद होतोय. विकेट मिळवलं जातं. पहिला आद्रा प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे दादा असं नाही वाटत की ह्या स्पर्धेमध्ये ही अवांतर म्हणजे उत्सित धावा असेल, धावसंख्या असेल की एक फलंदाज बाद झाला, संघाची धावसंख्या आहे ती किरण उतेकर. नक्कीच धन्यवाद सर. आपण जे सांगताय ते कालच्या दिवसामध्ये देखील हे बरेच संघ होते त्यांनी इथे उच्चांक गाठला, परंतु माइट बी इथे होऊ शकतो उच्चांक या स्पर्धेचा. यावेळी पाहिलं तर ऑफसाईडला हलकासा प्लेट केलाय आणि यस नक्कीच किरणने संधी दिली शिवमला. शिवम वैयक्तिक 49 या आकड्यावरती खेळतोय. मित्रांनो या ठिकाणी आमच्याकडे ना 2 ATM कार्ड भेटलेले आहेत. एक बेसिन कॅथोलिक कोऑपरेटिव्ह बँकेचं आहे, एक HDFC बँकेचं आहे आणि प्रथमेश उतेकर, प्रथमेश विनायक उतेकर विकी चला आमच्या साखरचंच आहे. यावेळी मात्र हलकासा प्लेट केलाय आणि आपली हाफ सेंचुरी कंप्लीट केली ती म्हणजे शिवम कदमने. शिवम कदम साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. वेल बॅटिंग बाय शिवम. बॅट उंच करायचे आणि सलामी द्यायचे. काय बॅटिंग, अफलातून फलंदाजी. मॅन फ्रॉम धामधन शिवम. दादा तुला असं वाटत ना की या स्पर्धेमध्ये मी प्रथमच म्हणजे मला वाटतं 15 गावच्या फ्रेंडच्या याच्या स्पर्धेमध्ये मी प्रथम कॉमेंट्री करताना की धामणन गावचा सुपुत्र या नात्याने की माझ्या संघाने एक सलामीर फलंदाज शुभम याने हाफ सेंचुरी मारला, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नक्कीच सर. आपण जर आता पाहिलं तर ऑन साईडला तटवलेला चेंडू एक धाव कंप्लीट केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि चुकीचा फेक. 2 धावा लगेच कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. सर सांगायचं म्हटलं तर आपण जेव्हा जर पाहिलं ना मदन चांदे, वैभव उतेकर असे मोठमोठे खेळाडू आहेत तर त्या यादीमध्ये आता शिवम कदम यांचं नाव देखील ओळखलं जातं. शिवम हा देखील एक प्रोफेशनल प्लेअर म्हणून ओळखला जातो, ही त्याची ख्याती आहे. नक्कीच आपल्याकडे भरपूर आहेत. वैभव आदावडे आहेत, रोशन उतेकर आहे, परत तुमचा आपला वैभव उतेकर आहे, परत मदन चांदे आहेत. असे दिग्गज फलंदाज आहेत. पण काही टायमाला असे फलंदाज आहेत ना ती टायमाला ती मॅच घालू शकतात आणि संघाला त्यांची गरज असते त्यावेळी ते मॅच घालवतात. आजचीच मॅच बघा ना, राधाकृष्ण संघाची मॅच, जेव्हा आदावडे आऊट झाला एक चौकार मारून, नंतर रोशन हा फलंदाज वनडाऊनला येऊन 9 धावा केला, तिथं धावसंख्या स्थिरावली होती आणि ज्या संघाने 79 धावा पाठलाग केला त्या संघ पराभूत झाला. त्याबद्दल त्या संघाकडे सुद्धा काहीतरी कमी असावी असं मला वाटतं. सर नक्कीच आपल्या माध्यमातून देखील या मॅचचा लाईव्ह अपडेट आपण खूप सुरेख ऐकतोय. तर दरम्यान जर आपण पाहिलं तर पहिलं सत्र संपतंय. धावसंख्या झाले धावफलकावरती 89. जिंकण्यासाठी 90 धावांचं आव्हान ठेवलंय. टीम वावे गावठण आपण सलामी जोडी येत्या 2 ते 3 मिनिटांमध्ये पाठवा आणि जय मालिंग धामणन प्लीज लगेच या आपण मैदानामध्ये आणि फिल्डिंग लावून घ्या. जय मालिंग धामणन जिंकण्यासाठी 24 चेंडू 90 धावांची गरज आहे. त्यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री मानाई माता कुरुवल विरुद्ध कालिका माता साखर चौकीची वाडी. तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टर. नक्कीच मित्रांनो एक अजून एक सूचना येते. तर आपण ही प्रथम फेरीची पहिली शेवटची मॅच कंप्लीट होते
तदनंतर कालच्या दिवसामध्ये जी अर्धवट राहिलेली मॅच होती, ओमकार मित्रमंडळ चोरवणे विरुद्ध कालिका माता पाली उपालेवाडी यांची पहिली मॅच होईल 2 ओव्हरची, 2 षटकांची मॅच असेल. त्यानंतर मग आजच्या सेकंड राऊंडला सुरुवात होईल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद दादा. मी सर्व क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की स्वयंभू नागेश्वर चषक या स्पर्धेमध्ये ही उच्च धावसंख्या आहे. आजच्या स्पर्धेमधली 89 धावा, जी धावा जय मालिंग धामणन या संघाने टोलवली आहे आणि समोरच्या संघाला 24 चेंडू आणि 90 धावा. मित्रांनो, जो काय कमिटीचा नियम असेल तो मान्य केला जाईल. दामणन संघाकडून सलामीचा गोलंदाज येतो तो मला वाटतोय सिद्धेश, आणि सलामीवर फलंदाज येतात ते उपालेवाडी आणि ओमकार मित्रमंडळ चोरवणे. प्लीज दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतो की दोन्ही संघाच्या संगणकाला कॉम्प्युटर बॉक्स याची कृपा करावी टॉससाठी. खरोखरच धावांचा डोंगरच आहे. एक मला वाटतोय सलामीचा फलंदाज येतोय तो मला वाटतोय फलंदाज किशोर आणि प्रशांत, सॉरी माफ करा सौरभ. खूप मला वाटतोय खूप मोठी फलंदाजी करायला लागेल ती किशोर आणि सौरभ याला. शुभम संघाची पहिली आणि वैयक्तिक पहिली ओव्हर टाकतोय तो सिद्धेश. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर लेफ्ट हँड फलंदाज मला वाटतोय किशोर. पाहूया सिद्धेशाचा पहिला चेंडू. 90 धावाचा पाठलाग करायचा आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप सुंदर चेंडू टाकतोय तो गोलंदाज सिद्धेश. मी दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. याच्या पुढची मॅच पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धेश सज्ज होतोय किशोर याला, आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप सुंदर चेंडू होता. उजव्या इष्टीला चुकून जाणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला भेटते. मित्रांनो, 24 चेंडूचा सामना करताना 2 चेंडूचा निर्धाव जातात. सलामीचा फलंदाजी करतोय आणि 90 धावाचा डोंगर आहे त्या डोळ्यासमोर. पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धेश. अतिसुंदर चेंडू म्हणता येईल सिद्धेशाचा. मला वाटतं एक धाव भेटत लेग बॅकच्या रूपाने आणि संघाची धावसंख्या आपल्या वैयक्तिक खाता खोलतोय, संघाचा खाता खोलतोय फलंदाज प्रशांत. बिनबाद 1. ओके, तर एका बाजूला कालिका माता उपालेवाडी संघ विरुद्ध ओमकार मित्रमंडळ चोरवडे या गरबड टॉसचा बॉक्स होतोय. कालिका माता टॉसचा बॉक्स विजय झालाय. आपण थोडीच वेळात आपण निर्णय सांगायचा आहे आणि मात्र दोन षटकांचा सामना होईल. सर्व खेळाडू 2 घ्यायचे. कालिका माता उपालेवाडी विरुद्ध ओमकार मित्रमंडळ चोरवडे या गरबाचा सामना होईल. लगेच सज्ज व्हायचं आहे. ओमकार मित्रमंडळ चोरवडे आणि कालिका माता उपालेवाडी संघ. चला मॅच कडे बोलूया. तर एका बाजूला धन्यवाद सर, धन्यवाद. बिनबाद 2. पुन्हा एकदा सिद्धेश, आणि मला वाटतं तिथं एकच धाव भेटेल फलंदाजाला.
संघाची धावसंख्या 1 ने वाढले. संघाची धावसंख्या आली ती बिनबाद 3. खरोखर धामणगावचा गावचा सलामीचा गोलंदाज सिद्धेश पुन्हा एकदा खूप सुंदर चेंडू जोडला. एक धाव भेटत तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एकच धाव भेटत संघाला. बिनबाद 4. नक्कीच धन्यवाद रवींद्र सर. शिवम, तुमच्या बॅटिंगसाठी पालीगावचे सुपुत्र संतोषदादा पालांडे यांच्याकडून या 50 साठी 500 रुपये माझ्याकडे आलेले आहेत. शिवम, त्याची नोंद घ्या, तुम्हाला नंतर देण्यात येतील. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रवीण सर यांना जॉईन करा प्लीज. धन्यवाद सर. मला वाटतं 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 4. 90 धावाचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद दयनीय अवस्था म्हणता येईल. प्रशांत वैयक्तिक पहिली आणि संघाची दुसरी ओव्हर टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रशांत. सलामीरू फलंदाज सौरभ. खूप दयनीय अवस्था म्हणता येईल या संघासाठी. पुन्हा एकदा प्रशांत. खूप सुंदर दिशेने डोला चेंडू मला वाटतोय आणि फलंदाज बाद. खूप सुंदर झेल टिपला तिथं. जय मालिक संघाचा क्षेत्ररक्षक याने बाबू भिंगारे यांनी. खरोखरच या फलंदाजाच्या टी शर्ट वरती 45 आहे. 45 चा फलंदाज कसा असतो हे अख्ख्या ओल्डला माहिती आहे. मी न सांगता माझ्या पोरगीचा नंबर आहे 5 आहे. हा 45 वाला खरोखरच एक खराब फलंदाजी म्हणता येईल या संघाकडून. आणि अवघ्या 4 या धावेवर पहिला आदरा भेटतोय या संघाला. वैयक्तिक दुसरी आणि वैयक्तिक पहिली ओव्हर टाकतोय तो प्रशांत. नवीन फलंदाज प्रशांत. 90 धावाचा पाठलाग करताना खूप मोठा डोंगर आहे हो. खूप सुंदर शॉट आपल्या इरादे पस्त केला आलेला नवीन फलंदाजाने दाखवून दिला त्यानं की आपण काय आहे तो. आणि संघाची धावसंख्या 1/8. पुन्हा एकदा मला वाटतं क्लिंग बोर्ड झालाय फलंदाज. म्हणजे अति घाय संकटात जाय. अवघ्या जय मालिक संघाला काहीतरी सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित झालेत. मी धामणगावच्या जय मालिक संघाचा अभिनंदन करीन की उच्च धावसंख्या मारली त्यांनी 89 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते प्रशांत. नवीन फलंदाज प्लीज फलंदाजचं नाव. खूप सुंदर शॉट आनंद. आणि आल्या आनंदी दाखवला आपला षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वाढले. 2/14. आपल्याला चेस करायचं असेल तर पुन्हा एकदा प्रशांत आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला भेटते. संघाची धावसंख्या स्थिरावली 2/14.
मला वाटतं माझे सहकारी मित्र आले तिथं. दीपक सावंत मला वाटतं कॉमेंट्री बॉक्सच्या माझ्या समोर फॅमिलीमध्ये दिसत आहेत मला काला चष्मा लावून. मी दीपक सावंत यांचा धन्यवाद करतो की मला इथं तुम्ही इथपर्यंत पोहोचवलात आणि या स्पर्धेची गोड आणि हा एक षटकार. संघाची धावसंख्या 6ने वाढले. संघाची धावसंख्या आली ती 20. 2 बाद 20. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आली ती 20. प्लीज आपल्याला यानंतर एक मोठी बीट फाईट पाहायला भेटेल. तर एका बाजूला कालिका बत्ता उपलवडी संघ विरुद्ध तर ओमकार मित्र मंडळ चोरवडे. तर कालिका बत्ता उपलवडी याच्याकडे टॉसचा बॉक्स निर्णय शत्रुघ्न स्वीकारले तर आपण लगेच सज्ज व्हायचं आहे. चला तर एका बाजूला संघ पाहायला भेटतो ते म्हणजे वावे गावठाण संघ विरुद्ध जे पाटील धापडे संघ. तर धापडे संघाने 24 चेंडूमध्ये 89 धावा पार केल्या आहेत आणि मात्र 90 धावांचा डोंगर पार करायचा आहे. तर म्हणजे वावे गावठाण संघाला बॉलर नाम सांगायचं आहे प्लीज. संतोष येतोय. एक मात्र एक गुणवत्ता खेळाडू आहे आपल्या या सिनियर खेळाडू असेल जे पाटील धापडे संघामध्ये. जे पाटील धापडे संघ म्हणाल तर एक मोठा संघ म्हटला जातो या 15 विभागामध्ये. आणि सर्व खेळाडू आज खास करून म्हणजे कोकण रेल्वे एक्सप्रेस पकडून आज या दिवाडगरीमध्ये सर्व खेळाडू उतरले पाहायला भेटतात. पुन्हा एकदा हा मात्र एकदा चेंडू टाकलाय. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. खरोखर पहिला चेंडू फेकला गेला आणि मात्र इथं टाकला गोलंदाजी संतोष शेट्टी. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली. तर आपल्याला 90 धावा कशा डोंगर पार करायचे आहे तर आपल्याला प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकार बनायचे गरजेचं आहे. पंच आपण लगेच आपण सामना स्पीडअप घ्यायचा आहे. पंच धन्यवाद दादा. धामण सगळं जिथं आहे तिथंच थांबायचं. फटाफट फास्ट खेळायचं आहे. धन्यवाद दादा. खूप दयनीय अवस्था बनवली ती धामणन संघाने. संघ गावे वावे गावठाण आणि माझ्यासमोर इथे बसलेत माझे लाडके खेळाडू. मला वाटतं अक्कू दादा नमस्कार करतो. मी तुला कधी भेटलो नाही पण माझा चेरून जो खेळतो तुझ्या समोर रोशन उतेकर दादा कधीतरी फाईट होईलच. कारण का माहितीये का क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. कधी कालच्या परवाच्या मॅचला त्याने 4 षटकार जरी मारला असेल आणि खूप सुंदर तिथं स्टंपिंग केले. मला वाटतं संघाची धावसंख्या 20 असताना तिसरा फलंदाज बाद होतोय तो वावे गावठाण संघाचा दयनीय अवस्था झाली. 22 माफ करा 22 धावसंख्या. अक्कू दादा तुम्ही काय बोलाल या संदर्भात? पुन्हा एकदा अकुदादा मी पहिल्यांदाच कॉमेंट्री करतो या 15 गावच्या फेडरेशन मध्ये की माझा पोरगा लेदर खेळतो. मी स्वतः मी शिकवलो त्याला आणि आज ना उद्या भविष्यामध्ये 15 गावामध्ये मोठं नाव असेल तो रोशन उतेकरचा. पुन्हा एकदा खूप सुंदर चेंडू होता तो गोलंदाजाचा. निर्धाव चेंडू टाकतोय तो गोलंदाज. अवघ्या 22 या धावसंख्येवर 3 फलंदाज तंबूत असताना 90 या धावसंख्येचा पाठलाग करताना खूप दयनीय अवस्था बनवली ती धामणन जय मालिक संघाने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि मला वाटतं बोल्ड झालाय. 4था हादरा भेटतोय. 22 या धावसंख्येवर 4था हादरा भेटलाय गोलंदाज संतोष याला. खूप सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. खरोखर या स्पर्धेमध्ये मोठी फाईट होणार आहे. मोठे मोठे संघ आहेत. जरी राधाकृष्ण संघ जर स्पर्धेतून बाहेर गेला असेल अकुदादा मी तुम्हाला सांगतो की मोठे आहेत. पोसरेकर आहेत. पोसर गावठाण आहे. हे आता दामणकर आहेत. तुमच्या समोर मोठा डोंगर असेल तुझ्यावर मोठी फाईट आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडू रोवला. एकच धाव भेटत संघाला. तिथं फलंदाज आणि गचा चक्रधन किरण उतेकरचा. असे खेळाडू असतील तर खरोखरच क्रिकेट खेळू नका असं मला वाटेल. मी धामणन संघाच्या संगणकाला सांगू शकतो. खूप गचाळ क्षेत्ररक्षण म्हणतात तिथं. बॅट्समनचं नाव मित्रांनो बॅट्समनचं नाव निखिल. संघाची धावसंख्या 4 ने वाढले. संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 28. संघाची वैयक्तिक आणि
संघाची धावसंख्या आहे ती 4-5-26. माफ करा. पंच आपण लगेच फ्रीडम घ्यायचं आहे, कारण अजून बरेचसे सामने पार पडायचे आहेत आपल्याला. कारण आता वाजले तर एकूण 4 वाजत आलेले आहेत. प्लीज आपण थोडं लगेच फ्रीडम घ्यायचं आहे. बॉलर आहे तो म्हणजे शुभम शुभम येतोय. वैयक्तिक पहिली आणि संघाची शेवटची ओढ घेऊन येतोय तो गोलंदाज शुभम. खूप खराब चेंडू म्हणता येईल. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढते. संघाची धावसंख्या ती बिनबाद 27. 4-27 दयनीय अवस्था म्हणता येईल. कुठंतरी 60-70 धावापर्यंत पोचायला पाहिजे होता हा संघ. मला वाटतंय सुंदर शॉट म्हणता येईल, तितकीच सुंदर. तिथं सुद्धा एकच धाव भेटणार, दुसऱ्या धावेसाठी कॉल होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या 2 वाढली. संघाची धावसंख्या आली ती 4-29. हॅलो हॅलो, स्वयंसेवक कृपया बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. विक्रांत जाधव समोरच्या बाजूला जावा. पुन्हा एकदा लेग साइड जाधव. चेंडू. 1 धाव तर भेटते. दुसऱ्या धावसाठी कॉल होतोय आणि 2 धावा भेटतील. संघाची धावसंख्या 2 तिकडे. वाढली. संघाची जा सर धावसंख्या समोर. ती 31. अमर जाधव. वैयक्तिक पहिली आणि संघाची अंतिम ओव्हर घेऊन येतोय तो गोलंदाज समीर. रोशन शिंदे. बामण्या जा तिकडे. शुभम माफ करा. आणि हा चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वाढले. संघाची धावसंख्या ती 4-35. यश चव्हाण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. यश चव्हाण. कृपया सर्व स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सॉरी, आपल्यापेक्षा आपल्या 15 मधले भरपूर दिग्गज कॉमेंट्रीचे आहेत. मित्रांनो एक माफ करा, मी पहिल्यांदा कॉमेंट्री करतोय. पुन्हा कधी भेटलो तर नक्कीच हा रवी उतेकर कळंबोलीमध्ये जातो. लाखाच्या टुर्नामेंटमध्ये ही करतो, कॉमेंट्री करतो. कदाचित काय माझ्याकडून चुका झाल्या असेल तर मी 15 गावच्या फायनान्सच्या वतीने मी माझी माफी मागतो आणि तुमचा सगळ्यांचा धन्यवाद घेतो. आणि जय शिवशंभो निवे यांचा सगळ्यांचा धन्यवाद मानतो. मित्रांनो थोडंसं बोलताना थोडीशी घाई होते, पण नक्कीच मी माझ्या आपल्या फेडरेशनच्या अध्यक्षांना दिलीप उतेकर, आमचे बंधू, मोठे बंधू. मित्रांनो मी सुद्धा पायरोडचा एक सुपुत्र आहे. मला सुद्धा क्रिकेटची मोठी आवूस आहे. त्यासाठीच माझा पोरगा मी स्वतः लेदरमधून केलं होतो आणि आता टेनिस खेळतोय. पण नक्कीच भविष्यामध्ये मी सुद्धा तुमच्या समोर चांगली कॉमेंट्री करीन असा विश्वास देतो आणि इथं धन्यवाद मागतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सर. तर आपल्याला एक मोठी बीट फाईट पाहायला भेटते. काहीच षटकामध्ये ह्या काहीसा चेंडू शिल्लक असतील तर या बाजूला. तर खरोखर आज जर बघायला गेलं तर हायेस्ट स्कोअर आजचा हा दुसऱ्या दिवसामध्ये जो 89 धावा ज्या खर्च केला जेबल एक धाबड्यात सकाळी. चला मला असं वाटतं एका ठिकाणी जर धाबड्यात सकाळी खिशामध्ये टाकलेले एक संघ खरोखर दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायलाच नक्कीच. तर आपण लगेच सज्ज व्हायचं आहे. कालिकाबत्ता उपालवडे संघ आणि बॅटची एज तिथे शिवम कदम आहे आणि झेल टिपला आणि मात्र अशा तऱ्हेने जे पण एक दाबडा संघ विजय ठरला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे प्रभाव झाल्या संघाचं हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे लगेच कालिकाबत्ता उपालवडे संघ आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. तर आपल्याला एका बाजूला ओंकार मित्र मंडळ चोरवडे तर एका बाजूला कालिकाबत्ता उपालवडे संघ या गरबाडा सामना पाहायला भेटतोय. ह्या सामन्याचा बॅटचा मॅच जो शिरला आहे तो म्हणजे शिवम कदम. आपण या सामन्याच्या कक्षामध्ये चला आपण पंच लगेच फ्रीडम घ्यायचा आहे. या सामन्यासाठी पंच मोठी कामगिरी पार पडत आहे ते म्हणजे अक्षय साधे असतील आणि मात्र डाटा साधे. चला दोन्ही सकाळसाठी एक ऑल द बेस्ट उपालवाडी आणि ओमकार मित्र मंडळ चोरवणे
आणि कालिका माता उपलवडे संघाने कालच्या पहिल्या दिवसामध्ये एक मोठा हंगामा केला होता. तोच संघ आज दाखल होतोय मैदानावरती. आता मात्र ही मॅच अटीतटीचा सामना